हॅलो फ्रेंड्स, आता आपण बघूया 20 मार्चच्या शिवा या मालिकेचा एपिसोड रिव्ह्यू. कालच्या भागात आपण बघितलं राणी सीताकडे 50 लाखांची मागणी करतो, तीही कॅश आणि तासाभराच्या आतच. राणी बोलतो, तुम्ही तासाभरात पैसे घेऊन आला नाहीत ना, तर उद्याच्या पेपरात तुम्हाला रामचंद्र देसाई यांची बातमी दिसेल. तेव्हा सीता बोलते की ठीक आहे, तुम्ही त्यांना काही करू नका, आम्ही पैशाची व्यवस्था करतो, पण एवढे पैसे एका तासात? तेव्हा राणी बोलतो, ते काही आम्हाला माहीत नाही हं. राणी बोलतो, आणि हां, आपली एक अट आहे, तुमचा मुलगा आहे ना आशुतोष, त्याला आणि तुमच्या सुनबाईला यातलं काही कळता कामा नाही. पोलिसांना तर नाहीच नाही. तुम्ही जर असं केलं तर तुम्ही पैसे द्यायला आल्यावर तुम्हाला फक्त बॉडी मिळेल. तेव्हा राणी बोलतो, कोण? लक्ष्मण देसाई. तुम्हाला सांगून ठेवतो, पोलीस शोधताय, त्यांना शोधू द्या, त्यांचं काम करू द्या. आणि सीता देसाई, तुम्ही पैसे घेऊन एकट्या येणार आहात. अहो मॅडम, पैसे आणा आणि कुंकू वाचवा. तेव्हा राणी बोलतो, ठीक आहे, पत्ता या नंबरवर येऊन जाईल, आणि फोन कट करतो. इकडे पक्याला माना गँग मारत असते. तेव्हा शिवा बोलते, बोलतं की अजून पाहिजे. तेवढ्यात आशू पण बोलतो, ए अरे बोल ना, तुला पैसे पाहिजेत का, सांग. आशू बोलतो, सांग, यांना तुला सोडायला सांगतो, आधी सांग. तेव्हा पक्या बोलतो, मगाशी मी एक मंग्या म्हणून एक आहे, त्याला सुपारीबद्दल बोलताना ऐकलं, बोलत होता खूप मोठी सुपारी म्हणून. तेव्हा शिवा बोलते, तुझ्याकडे नंबर आहे त्याचा? तर ते त्याला फोन लावायला लावतात. तेव्हा पक्या बोलतो, मंगे भाई कुठे आहे? तेव्हा तो बोलतो, अरे जांभी नाकाच्या गोडाऊनमध्ये. काय झालं? तेव्हा पक्या बोलतो, काही नाही, सहज काम भेटायचं होतं. शिवांते जायला निघतात. तेव्हा डिप्पर बोलतो, हे आरामात जातो, मंग्या डेंजर आहे भाई. तेव्हा आशूला उर्मिलाचा फोन येतो आणि ती त्या झालेला सगळा प्रकार त्याला सांगते. तेव्हा उर्मिला सगळं सांगून बोलल्यावर, अरे ताई एकटी गेली, ती कुणाचंच ऐकत नव्हती असं सांगते. तेव्हा आशू बोलतो, अगं तू कसं काय जाऊ दिलंस आईला? आशूकडनं शिवा फोन घेते आणि बोलते, काकू तुम्ही टेन्शन घेऊ नका, आत्ता ना सीताईला जे वाटतंय सीताईला ते करता येते, तुम्ही टेन्शन घेऊ नका, आम्ही तिथे जातोय. तेव्हा चंदन बोलतो, शिवा आशू तुम्ही टेन्शन घेऊ नका, आपल्याला माहिती आहे ते लोक कुठे, आपण ताबडतोब निघू. तेव्हा आशू आणि शिवा बोलते, नाही तुम्ही नका येऊया, तुम्ही थांबा इथे. स्टेपनी तू आशूला लोकेशन पाठव, आम्ही लगेच निघतो. इकडे सीता 4 व्हीलर घेऊन 50 लाख घेऊन निघालेली असते. शिवा आणि आशू पण बाईकवर निघालेले असतात. इकडे राणे बोलतो, देसाई मला वाटतं तुमच्या बायकोचं तुमच्यावर प्रेम नाही काय? त्यांचं प्रेम असतं तर ते एव्हाना आले असतं तुमच्यासाठी, पण नाही. सीताई गोडाऊन पाशी येते, गाडीतली पैशाची बॅग काढते. तेवढं तिकडे राणे बोलत असतो, ए पिशवी दे रे. तेव्हा राणे भाऊंना बोलतो, काय बघताय देसाई, आता मी जे दाखवेन ते तुम्ही बघा. तेव्हा राणे भाऊंच्या डोक्यात प्लास्टिकची पिशवी घालतो आणि त्यांना मारण्याचा प्रयत्न करतो. सीता पैशांची बॅग घेऊन येतच असते. तेवढा तिथे एक गुंड येतो आणि सीताला मध्ये घेऊन जातो. तर सीता बोलते, हे कुठे आहेत? तेव्हा तो बोलतो, काय बॅग दाखवा. सीता बोलते, आणलेत मी पैसे, आधी मला सांगा रामचंद्र देसाई कुठे आहेत? तेव्हा तो गुंड सीताकडून बॅग हिसकावून घेतो. तर तो गुंड बोलतो, भाऊ आहेत. सीताई भाऊंना बघते आणि बोलते, अहो त्यांना बांधून का ठेवलंय? तेव्हा सीताई पुढे जायला लागते. तो गुंड सीताईला पकडतो. तेवढ्यात राणी बोलतो, सोडतो ना त्यांना, हे बघा सोडलं, आणि सीताईला पकडायला लावतात. बस काही लोक सीताईचा फोन काढून घेतात. तेव्हा सीता बोलते की 1 मिनिट, मी तुम्हाला ठरल्याप्रमाणे सगळे पैसे दिलेत, मी तुम्हाला सांगून ठेवते, काय करतायत तुम्ही? तेव्हा लोक ते सीताईला पण खुर्चीवर बांधून ठेवतात. भाऊ बेशुद्ध पडतात. तेव्हा सीताई बोलते, अहो मी तुमचे हात जोडते. तेव्हा राणे बोलतो, आत्ता हात जोडताय का? तुमच्या मुलाने माझ्या कानाखाली वाजवली होती ना, आता बघा मी तुमच्या नवऱ्याच्या हाताचं काय करतो ते. तेवढ्यात राणे बोलतो, ए ते मशीन घे रे. ते गुंड ते मशीन राणीजवळ देतात. ते लोक भाऊंचा हात मशीनमध्ये टाकत असतात. तेव्हा सीता ओरडत असते, असं नका करू तुम्ही. ते लोक मशीन चालू करतात. सीता रडत असते. राणी जोरदार हसत असतो आणि गुंडांना बोलतो की का भाऊंच्या हातावर मशीन ठेवणार? तेवढ्याच शिवा आणि आशू बाईक घेऊन डायरेक्ट आतमध्ये येतात. तेव्हा सीता ओरडते, शिवा आशू. शिवा आतमध्ये गाडी घेऊन प्रवेश करते आणि गाडीला 0 टर्न मारते. सगळे गुंड शिवा आणि आशूकडे बघतच असतात. सीता ओरडते, आशू हे बघ काय करतायत, बघ आशू. तेव्हा राणी बोलतो, ए अरे बघता काय, याला असं मारा, त्या दिवशी माझ्या कानाखाली मारण्याचा आवाज याच्या कानात गुंजला पाहिजे, मारा. तेवढ्यात आशूचं लक्ष एका कुऱ्हाडीकडे जातं. आशू ती उचलतो आणि जोरात स्विच बोर्डकडे मारून फेकतो. तेवढ्यात लाईट बंद होतं आणि ते कटरही बंद होतं. तेवढ्यात शिवा आणि आशू एकेकाला चांगलंच मारतात. राणी थोडा घाबरतो. शिवा आणि आशू गुंडांना मारत असतात. तेवढ्यात एक गुंड त्यांच्याकडे मारायला पळतो. तेवढ्यात सीताईला खुर्चीमध्ये बांधलेलं असतं. सीताई पटकन पाय पुढे करते आणि त्या गुंडाला पायात अडकवून खाली पाडते. तो गुंड परत उठायला लागतो. तेवढ्यात सीताई त्याला लाथ मारते. हे शिवा बघते. शिवा हसते आणि बोलते, सीताई, आणि पटकन सीताकडे धावत जाते. सीताकडे बघते शिवा आणि बोलते, आय लव्ह यू सीताई, आणि पटकन सीताला बांधलेल्या दोऱ्या सोडते. तेव्हा सीताई उठते. तेव्हा शिवा थोडा वेळ सीताईकडे बघते आणि बोलते, सीताई मला तुमची मदत लागेल. सीताई पण पदर खोचते आणि बोलते, यांना त्रास दिलाय त्यांनी, आणि बोलते मी नाही सोडणार. तेवढ्यात शिवा हात करते. सीताई पण शिवाचा हात पकडते आणि दोघी हात पकडून मिळून गुंडांचा सामना करतात. दोघी एक एक करून गुंडांना मारत असतात. सीताई एका गुंडाच्या डोक्यावर काचेची बाटली फोडते.
तेवढ्यात एक गुंड सीताईकडे काठी घेऊन येतो. सीताई त्याच्याशी झटापटी करत असते. तेवढ्यात शिवा त्याला काठीने मारते. इकडे राणे शिवाकडे धावत येतो. तेव्हा शिवा त्याला काठीने खूप मारते. राणीचं शर्ट पकडून राणीला उचलते आणि राणीला खूप मारते. शिवा राणीला खूप मारत असते. सीता आणि आशू शिवाकडे बघतच असतो. आशूही शिवाबरोबर राणीला खूप मारतो. ते दोघं मिळून राणीला सीताच्या पायाजवळ ढकलतात. शिवाही पदर खोचते आणि खाली पडलेली काठी उचलते. सीताही पदर खोचते आणि खाली पडलेली काठी उचलते. तेव्हा सीता राणीला बोलते, तुझी डील नाकारली म्हणून तू यांच्या जीवावर उठलास. सीता काठीने राणीला खूप मारते. शिवा आणि आशू सीताकडे बघत असतात. तेव्हा सीता बोलते, किती अमानुष वागतात रे. राणे बोलतो, अहो ऐका, मी काय सांगतो ऐका. तेव्हा सीता बोलते, काही बोलू नकोस. या माणसाने इतकी वर्ष जे कमवलं ते सगळं कष्टाने कमवलं. पुन्हा राणीला मारते ती काठीने. तेव्हा राणे बोलतो, अहो ऐका. तेव्हा सीता बोलते, आणि तू त्याला सांगणार कसं वागायचं आणि पुन्हा मारते. हे बघून आशूला आणि शिवाला थोडं हसायला पण येतं. तेव्हा सीता पुन्हा बोलते, दिले होते ना तुला पैसे, दिले होते ना. तेव्हा राणी बोलतो, हो. तेव्हा सीता बोलते, बघ तू त्यांचे हात कापायला निघालास. सीताई पुन्हा पुन्हा काठीने राणीला खूप मारत असते. तेव्हा सीता बोलते, आम्ही हे होऊ देणार नाही. आमचं कुटुंब अख्खं उभं राहील तुझ्या विरोधात. सीता पुन्हा पदर खोचते. इकडे भाऊ पण शुद्धीवर येतात. भाऊ बघतात काय, सीता काठीने पुन्हा पुन्हा राणीला मारत असते. तेव्हा सीता बोलत असते, नवरा आहे माझा तो, कळलं का. तेव्हा भाऊ बघत असतात आणि भाऊ आश्चर्यही होत असतात. तेव्हा सीता बोलते, माझा मुलगा, माझी सून सगळे तुझ्या विरोधात राहू उभे. सीता पुन्हा मारते आणि बोलते, लक्षात ठेव, यानंतर कुठल्याही भल्या माणसाला जर तू त्रास दिलास तर तुला सोडणार नाही. का केलंस तू असं, करशील, बोल. आणि खूप मारत असते. भाऊ पुन्हा सीताकडे बघतात. आशू आणि शिवाच्या पण चेहऱ्यावर स्माईल असते सीताला मारताना बघून. सीता खूप मारत असते राणीला काठीने. शेवटी सीता रागाने ती काठी फेकून देते आणि रडायला लागते. तेव्हा आशू पटकन आई म्हणून शिवा आणि आशू सीताकडे धावत जातात. तेव्हा शिवा पटकन सीताला सांभाळते आणि सावरते. सीता बोलते, ओके आहे मी. तेव्हा भाऊ आशूकडे बघतात आणि बोलतात, आशू. तेव्हा आशू पटकन भाऊंकडे जातो आणि भाऊंना सोडतो. आशू भाऊंना सोडतो आणि बोलतो, भाऊ तुम्ही ओके आहात ना. तेव्हा भाऊ बोलतात, मी बरा आहे. तेव्हा आशू बोलतो, सावकाश. तेव्हा शिवा सीताला भाऊंच्या जवळ घेऊन जाते. तेव्हा सीता बोलते, अहो तुम्ही कसे आहात, काही झालं नाही ना तुम्हाला. तेव्हा भाऊ बोलतात, पण आशू, शिवा, तुम्ही दोघं कसं काय इथे आलात. तेव्हा आशू बोलतो, ते जाऊ दे भाऊ, आमचं सोडा तुम्ही. तेव्हा भाऊ सीताकडे बघतात आणि बोलतात, सीता तू बरी आहेस ना. सीता बोलते, मी बरी आहे. तेव्हा शिवा बोलते, भाऊ. तेव्हा शिवा बोलते, भाऊ आम्ही कमी पडलो असतो ना तरी सीताही होत्या ना आमच्या बरोबर. हा, आमची कडक टीम झाली. तेव्हा सीता पण हसायला लागते. तेव्हा भाऊ पण हसतात आणि बोलतात, हो मी बघितलं ना, सासू सुना एकत्र आल्या तर घरचे पुरुष काय भले भले गुंडगार होतात. तेव्हा सीताला पण हसायला येतं. थोडं तिकडे राणे उठून उभा राहतो. तेव्हा या चौघांचं लक्ष त्याच्याकडे जातं. सगळे त्याच्याकडे बघतात आणि तिथेच एपिसोड संपतो.